हॅलो स्टुडंट, कसे आहात तुम्ही? मजेत ना? तर मी जालिंदर कुले माझ्या यूट्यूब चॅनलला तुमचे स्वागत करतो. आज आपण घेणार आहोत एक्सरसाइज 1.4चा क्वेश्चन नंबर 4. बघा, चॅप्टर आहे डिफरन्शिएशन. चॅप्टरच्या इंट्रोडक्शनपासून तर एक्सरसाइज 1.4च्या क्वेश्चन नंबर 3पर्यंत सर्व व्हिडिओज मी अपलोड केलेली आहेत. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करू. एक्सरसाइज 1.4चा क्वेश्चन नंबर 4. बघा, क्वेश्चन नंबर 4चा फर्स्ट प्रॉब्लेम काय दिलेला आहे? डिफरन्शिएट एक्स साइन एक्स विथ रिस्पेक्ट टू टॅन एक्स. बघा, म्हणजे काय? एक्स साइन एक्सचं डिफरन्शिएशन आपल्याला विथ रिस्पेक्ट टू टॅन एक्स कॅल्क्युलेट करायचं आहे. मीन्स डिफरन्शिएशन ऑफ वन फंक्शन विथ रिस्पेक्ट टू अदर फंक्शन. समजतं आहे? सरळ सरळ काही आड नाही आहे जे आपण घेतलेलं होतं. म्हणजे फर्स्ट फंक्शन आपण पकडणार एक्स और सेकंड पकडणार वाय ॲज इट इज. तर इथं बघा, फर्स्ट फंक्शन एक्समध्ये दिलेलं आहे म्हणून सेम व्हेरिएबल कन्सिडर करू नका. तर लेट फर्स्ट फंक्शनला मी कन्सिडर करतो यू इज इक्वल टू एक्स साइन एक्स अँड सेकंड फंक्शन व्ही इज इक्वल टू टॅन एक्स. तर बघा, आपल्याला सांगितले डिफरन्शिएट फर्स्ट फंक्शन विथ रिस्पेक्ट टू सेकंड, म्हणजे टू फाइंड. तर आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे? बघा, डी यू अपॉन डी व्ही. बरोबर आहे? तर चला, फर्स्ट यू इज इक्वल्स टू आपल्याला दिले एक्स इंटू साइन एक्स आणि व्ही दिलेला आहे तुम्हाला टॅन एक्स. तर चला डिफरन्शिएट करूया. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. बघा काय भेटेल इकडं? डी यू अपॉन डी एक्स इज इक्वल्स टू डी डी एक्स ऑफ एक्स इंटू साइन एक्स अँड इकडे होईल बघा डी व्ही अपॉन डी एक्स इज इक्वल टू डी डी एक्स ऑफ टॅन एक्स. बरोबर आहे? चला तर पुढे सॉल्व करूया. बघा, तर इथे दोन फंक्शनचं मल्टिप्लिकेशन आहे. मल्टिप्लिकेशन असेल तर आपण रूल वापरतो मल्टिप्लिकेटिव्ह रूल. तर काय असतो रूल? फर्स्ट फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन, सेकंड फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन. तर बघा काय येईल? एक्स ॲज इट इज डी डी एक्स ऑफ साइन एक्स प्लस साइन एक्स ॲज इट इज डी डी एक्स ऑफ एक्स. बरोबर आहे? अँड इकडे तर खूप सोपं आहे. डी व्ही अपॉन डी एक्स इज इक्वल टू डी डी एक्स ऑफ टॅन एक्स इज सेक्स स्क्वेअर एक्स. बरोबर आहे? तर चला पुढे सॉल्व करूया. तर एक्स ॲज इट इज साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह होतो बघा काय? कॉस एक्स प्लस साइन एक्स ॲज इट इज डी डी एक्स ऑफ एक्स इज 1. तर बरोबर आहे? तर चला काय भेटेल? तर एक्स इंटू कॉस एक्स प्लस साइन एक्स हे भेटलेलं आहे आपल्याला डी यू अपॉन डी एक्स. तर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं होतं काय? तर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे बघा डी यू अपॉन डी व्ही इज इक्वल टू काय होईल? डी यू अपॉन डी एक्स डिवायडेड बाय डी व्ही अपॉन डी एक्स. तर व्हॅल्यू पुटअप करा. डी यू अपॉन डी एक्स दिलेलं आहे आपल्याला एक्स इंटू कॉस एक्स प्लस साइन एक्स आणि डी व्ही अपॉन डी एक्स आलेला आहे काय? सेक्स स्क्वेअर. हे असेल तुमचं डी यू अपॉन. समजतं आहे? जर समजलं असेल, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका. तर चला घेऊया प्रॉब्लेम नंबर 2. घेऊया सेकंड प्रॉब्लेम. बघा काय दिलं आहे सेकंड प्रॉब्लेम? डिफरन्शिएट साइन इनवर्स 2x अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू कॉस इनवर्स 1 मायनस एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर. तर काय करणार? ॲज युज्युअल फर्स्ट फंक्शन यू आणि सेकंड फंक्शन व्ही कन्सिडर करणार. तर लेट यू इज इक्वल्स टू आपण घेणार साइन इनवर्स इन ब्रॅकेट 2x अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर अँड व्ही इज इक्वल्स टू कॉस इनवर्स इन ब्रॅकेट 1 मायनस एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर. तर बघा, आपण बघितलं होतं डिफरन्शिएशन ऑफ इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. तर त्यामध्ये सबस्टिट्यूशन घेतलं होतं. बघा काही सबस्टिट्यूशन तुमच्या बुकमध्ये दिलेली आहे. तर जेव्हा आपण 1 प्लस एक्स स्क्वेअर असेल किंवा 1 मायनस एक्स स्क्वेअर असेल तर आपल्या डोक्यात एकच येतं काय? पुट एक्स इज इक्वल टू टॅन थिटा. तर पुट एक्स इज इक्वल टू टॅन थिटा अँड थिटा इज इक्वल टू भेटेल काय? तर टॅन इनवर्स ऑफ एक्स. तर पुट करा. बघा यू इज इक्वल टू भेटेल साइन इनवर्स ऑफ इन ब्रॅकेट 2 टॅन थिटा डिवायडेड बाय
1 प्लस tan स्क्वेअर थीटा अँड v इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ 1 मायनस tan स्क्वेअर थीटा डिवायडेड बाय 1 प्लस tan स्क्वेअर थीटा. तर चला कशाचा फॉर्म्युला आहे 2 tan थीटा डिवायडेड बाय 1 प्लस tan स्क्वेअर थीटा. तर हा आहे कशाचा तर साइन 2 थीटाचा बरोबर आहे. आणि v इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ कशाचा फॉर्म्युला आहे तर कॉस 2 थीटाचा फॉर्म्युला आहे बरोबर आहे. साइन इनवर्स आणि साइन कॅन्सल कॉस इनवर्स आणि कॉस कॅन्सल तर u इज इक्वल्स टू राहील 2 थीटा अँड v इज ऑल्सो इक्वल्स टू 2 थीटा बरोबर आहे. तर काय होईल बघा नेक्स्ट डिफरन्शिएट किंवा थीटाची व्हॅल्यू पुटअप करून टाका 2 इंटू इथं भेटेल टॅन इनवर्स एक्स अँड v इज इक्वल टू 2 इंटू इथं भेटेल टॅन इनवर्स एक्स. नेक्स्ट स्टेप डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर इथं भेटेल आपल्याला du अपॉन dx इज इक्वल टू 2 ॲज इट इज टॅन इनवर्स एक्सचं डिफरन्शिएशन 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर आणि v इथं भेटेल dv अपॉन dx इज इक्वल्स टू 2 ॲज इट इज टॅन इनवर्स एक्सचं डिफरन्शिएशन 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. तर फायनल स्टेप du अपॉन dx इज इक्वल टू 2 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर अँड dv अपॉन dx इज इक्वल टू 2 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. तर नंतर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे बघा काय तर आपण कॅल्क्युलेट करणार du अपॉन dv इज इक्वल टू du अपॉन dx डिवायडेड बाय dv अपॉन dx. तर व्हॅल्यू पुटअप करा दोघांच्या व्हॅल्यू सेम आहे 2 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय 2 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. तर सेम टर्म आहे 2 कॅन्सल 1 प्लस एक्स स्क्वेअर कॅन्सल तर du अपॉन dv इज इक्वल्स टू आन्सर येईल काय 1. तर याला एक अल्टरनेट मार्क पण आहे कसा की v आणि u ची व्हॅल्यू सेम येते बघा. तर जर व्हॅल्यू सेम असेल तर फर्स्ट फंक्शन आणि सेकंड फंक्शन जर सेम असेल तर त्याचं डिफरन्शिएशन 1 असतं. तर इथं सुद्धा तुम्ही लिहू शकता u इज इक्वल टू v देअरफॉर du अपॉन dv इज इक्वल्स टू 1. ते पण काय आहे करेक्ट आहे अल्टरनेट मेथड इज ऑल्सो राईट. त्याला समजतं आहे तर चला घेऊया प्रॉब्लेम नंबर 3. प्रॉब्लेम नंबर 3 डिफरन्शिएट टॅन इनवर्स एक्स टॅन इनवर्स इन ब्रॅकेट एक्स अपॉन रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर आणि विथ रिस्पेक्ट टू सेक इनवर्स ऑफ 1 अपॉन रूट ऑफ 2x स्क्वेअर मायनस 1. तर लेट फर्स्ट फंक्शन आपण कन्सिडर करणार u इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ एक्स इन ब्रॅकेट रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर अँड v इज इक्वल टू सेक इनवर्स ऑफ इन ब्रॅकेट 2x स्क्वेअर मायनस 1. बघा जेव्हा इन्व्हर्स फंक्शन येतं तेव्हा सबस्टिट्यूशन येतंच. तर इथं बघा इथं मी एक्स इज इक्वल टू साइन थिटा पण पुटअप करू शकतो आणि कॉस थिटा पण पुटअप करू शकतो. पण दोन्हीपेक्षा बघा साइन थिटा पुटअप केलं तर इथं सोपं होईल. पण इथं बघा जर मी साइन थिटा पुटअप करतोय तर 2 साइन स्क्वेअर थिटा मायनस 1 असा कोणताही फॉर्म्युला नाही आहे. तर तुम्हाला मायनस कॉमन घ्यावा लागेल. तर तो पण करेक्ट आहे पण मायनस कॉमन घेऊ. तर चला तर काय करणार पुट एक्स इज इक्वल टू कॉस थिटा अँड थिटा इज इक्वल टू आपल्याला येईल कॉस इनवर्स एक्स. तर काय भेटेल बघा u इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ इन ब्रॅकेट कॉस थिटा डिवायडेड बाय रूट ऑफ 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा बरोबर आहे. अँड v इज इक्वल टू सेक इनवर्स इन ब्रॅकेट 1 अपॉन 2 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1. तो बरोबर आहे. तर पुढं काय करणार u इज इक्वल टू टॅन इनवर्स कशाचा फॉर्म्युला बघा कॉस थिटा ॲज इट इज कशाचा फॉर्म्युला आहे 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा साइन स्क्वेअर थिटा. तर ब्रॅकेट रूटच्या बाहेर काय येईल साइन थिटा अँड v इज इक्वल टू सेक इनवर्स आहे. तर याला काय करतो मी रिवर्स करतो तर मला भेटेल कॉस इनवर्स. तर 2 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1 तर काय होतं कॉस ऑफ 2 थिटा बरोबर आहे. कारण आपल्याला माहिती इथं कोणता फॉर्म्युला वापरतोय मी सेक इनवर्स ऑफ 1 अपॉन एक्स इज इक्वल टू काय असतो कॉस इनवर्स एक्स असतो बरोबर आहे ना. तर चला पुढे सॉल्व करूया. काय भेटेल बघा u इज इक्वल्स टू भेटलेलं आहे तर आपल्याला भेटेल u इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ इथं आहे काय कॉस अपॉन साईन तर हे होईल कॉट थिटा अँड v इज इक्वल टू कॉस इनवर्स आणि कॉस कॅन्सल तर इथं राहील 2 थिटा बरोबर आहे ना. तर
काय करता येईल आणखी, तर इथं बघा यू इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ, तर याला ट्रान्सफॉर्मेशन वापरतो मी टॅन पाय बाय 2 मायनस थीटा, बरोबर आहे ना. अँड व्ही इज इक्वल टू 2 थीटा, बरोबर आहे. तर पुढे सॉल्व करूया. यू इज इक्वल टू टॅन इनवर्स आणि हे कॅन्सल, तर हे राहील पाय बाय 2 मायनस थीटा आणि व्ही इज इक्वल टू 2 टाइम्स ऑफ थीटा. तर चला थीटाची व्हॅल्यू पुटअप करून टाका. पाय बाय 2 थीटा आपण पुटअप केलेला आहे काय, कॉस इनवर्स एक्स, अँड व्ही इज इक्वल टू 2 टाइम्स ऑफ कॉस इनवर्स एक्स. तर आता सिम्प्लिफाईड फॉर्ममध्ये झालेला आहे, तर काय करणार, डिफरन्शिएट. तर आपण करूया डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर बघा फर्स्ट डी यू अपॉन डी एक्स इज इक्वल्स टू, तर पाय बाय 2, तर मी इथं वाटलास एक स्टेप लिहितो, डी डी एक्स ऑफ पाय बाय 2 मायनस कॉस इनवर्स एक्स, अँड डी व्ही अपॉन डी एक्स इज इक्वल टू डी डी एक्स ऑफ 2 इंटू कॉस इनवर्स एक्स. तर चला पुढे सॉल्व करूया. तर पाय बाय 2चं डिफरन्शिएशन 0 मायनस कॉस इनवर्स एक्सचं डिफरन्शिएशन असतं -1 अपॉन रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर, अँड डी व्ही अपॉन डी एक्स बघा काय येईल, तर इथं होईल 2 ॲज इट इज कॉस इनवर्स एक्सचं -1 अपॉन रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. तर बघा इथं मायनस मायनस प्लस होऊन जाईल, डी यू अपॉन डी एक्स भेटेल 1 अपॉन रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर, अँड इथं भेटेल डी व्ही अपॉन डी एक्स इज इक्वल टू -2 अपॉन रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. तर फायनल स्टेप आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे, डी यू अपॉन डी व्ही इज इक्वल्स टू असतो डी यू अपॉन डी एक्स डिवायडेड बाय डी व्ही अपॉन डी एक्स. तर चला तर व्हॅल्यू पुटअप करूया. तर हे भेटेन 1 अपॉन रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय -2 अपॉन रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. तर सेम टर्म कॅन्सल होऊन जाईल, फक्त राहील 1 अपॉन 2. तर आपला आन्सर येईल डी यू अपॉन डी व्ही इज इक्वल टू -1/2. समजतंय? जर समजलं असेल, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक बटन प्रेस करायला विसरू नका. तर चला घेऊया प्रॉब्लेम नंबर 4. दिले डिफरन्शिएट कॉस इनवर्स ऑफ इन ब्रॅकेट 1 मायनस एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू टॅन इनवर्स एक्स. परत इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे, तर काय करणार, सबस्टिट्यूशन. तर लेट फर्स्ट स्टेप यू इज इक्वल टू फर्स्ट फंक्शन कॉस इनवर्स ऑफ इन ब्रॅकेट 1 मायनस एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर, अँड व्ही इज इक्वल टू घेणार सेकंड फंक्शन दॅट इज टॅन इनवर्स एक्स, बरोबर आहे. नंतर काय करणार, सबस्टिट्यूशन. तर पुट एक्स इज इक्वल टू काय पुटअप करणार, टॅन थीटा, अँड देअर फोर थीटा इज इक्वल टू काय भेटेल, टॅन इनवर्स ऑफ एक्स, बरोबर आहे. पुढे सॉल्व करूया. तर काय भेटेल, यू इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ इन ब्रॅकेट 1 मायनस टॅन स्क्वेअर थीटा divided by 1 plus tan square theta, and v is equal to tan inverse of tan x or tan theta, बरोबर आहे. तर चला काय भेटेल, u is equal to cos inverse of, खूप सिंपल, 1 मायनस टॅन स्क्वेअर थीटा डिवायडेड बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा, कोणाचा फॉर्म्युला आहे, कॉस ऑफ 2 थीटा, अँड व्ही इज इक्वल टू इथं भेटेल टॅन इनवर्स आणि टॅन कॅन्सल, राहिलेला आहे काय, थीटा. तर यू बघा कॉस इनवर्स आणि इथं 2 थीटा आणि व्ही राहिलेला आहे थीटा, बरोबर आहे ना. तर व्हॅल्यू पुटअप करा, यू इज इक्वल टू 2 टाइम्स ऑफ टॅन इनवर्स एक्स, अँड व्ही इज इक्वल टू फक्त काय असेल, टॅन इनवर्स ऑफ एक्स. नेक्स्ट स्टेप डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर मला भेटेल डी यू अपॉन डी एक्स इज इक्वल्स टू 2 इंटू टॅन इनवर्स एक्सचं काय असतं, 1 अपॉन एक्स स्क्वेअर, आणि व्हीचं इथं डी व्ही अपॉन डी एक्स इज इक्वल टू 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. तर चला दोन्ही व्हॅल्यू भेटलेले आहे, आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. बघा डी यू अपॉन डी व्ही इज इक्वल्स टू काय असतो, तर डी यू अपॉन डी एक्स डिवायडेड बाय डी व्ही अपॉन डी एक्स इज इक्वल्स टू, व्हॅल्यू पुटअप करा, खूप सिम्पल, 2 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. तर 1 प्लस एक्स स्क्वेअर 1 प्लस एक्स स्क्वेअर कॅन्सल, डी यू अपॉन डी व्ही इज इक्वल्स टू 2, हे असेल तुमचं.
समजतंय? तर चला घेऊया नेक्स्ट प्रॉब्लेम नंबर 5. बघा काय आहे प्रॉब्लेम नंबर 5. डिफरन्शिएट 3x विथ रिस्पेक्ट टू log 3 टू द बेस x. तर चला सॉल्व करूया. तर लेट फर्स्ट फंक्शन मी कन्सिडर करणार u इज इक्वल टू 3x अँड सेकंड v इज इक्वल टू log 3 टू द बेस x. याला अगोदर थोडंसं सॉल्व करून घेतो. इज इक्वल्स टू काय भेटेल log 3 अपॉन log x. बरोबर आहे ना. तर चला पुढे काय करूया डिफरन्शिएट करूया. तर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. तर भेटेल आपल्याला du अपॉन dx इज इक्वल टू ddx ऑफ 3x आणि सेकंड dv अपॉन dx इज इक्वल टू ddx ऑफ log 3 अपॉन log x. बरोबर आहे. तर इथं बघा ddx ऑफ 3x तर काय होईल a⁻x. तर काय असतो लॉग डेरिव्हेटिव्ह ऑफ a⁻x इंटू लॉग ए म्हणून इथं होईल 3x इंटू log 3. तर इकडे बघा इकडं थोडासा प्रॉब्लेम वेगळा आहे. तर इथं होईल dv अपॉन dx इज इक्वल्स टू log 3. log 3ला मी लिहिणार सेपरेट आणि इथं घेतो ddx ऑफ log x रेस टू -1. का बरं डिवाईडची टर्म. बरोबर आहे. पुढे सॉल्व करणार तर काय घेणार log 3 ॲज इट इज. तर इथं बघा -1 log x रेस टू -2 इंटू ddx ऑफ log x. nx रेस टू n-1 फॉर्म्युला वापरलेला आहे बघा. इथं भेटेल log 3 हे -log 3 घेतो डायरेक्टली आणि इथं भेटेल 1 अपॉन log x ब्रॅकेट स्क्वेअर इंटू log xचं डिफरन्शिएशन होईल 1/x. तर फायनल आन्सर भेटलेले मला मायनस ऑफ log 3 डिवायडेड बाय x इंटू log x ब्रॅकेट स्क्वेअर. बघा du अपॉन dx भेटलेला आहे, dv अपॉन dx भेटलेला आहे. आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे du अपॉन dv इज इक्वल्स टू असतं du अपॉन dx डिवायडेड बाय dv अपॉन dx इज इक्वल्स टू du अपॉन dx बघा इथं आलेला आहे 3x इंटू log 3 डिवायडेड बाय ही व्हॅल्यू पुटअप करून टाका मायनस ऑफ log 3 डिवायडेड बाय x इंटू log x ब्रॅकेट स्क्वेअर. तर log 3 गेट कॅन्सल. तर इथे राहील बघा 3x किंवा मायनस ऑफ 3x डिवायडेड बाय x इंटू log x ब्रॅकेट स्क्वेअर. समजतंय? जर समजलं असेल, व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. चला तर आज इथेच थांबूया. परत भेटूया फॉर एक्सरसाइज 1.5. चला थँक्यू. हॅव अ गुड डे.